तर नमस्कार मंडळी, मी शिवम स्वाली स्वागत करते तुमचा माझ्या नवीन व्लॉग मध्ये। तर व्लॉगचा विषय असा आहे की होली सुरुवात झाली होलीला। तर आज आम्ही चाललो डांबा आणायला। खरं तर होलीला सुरुवात कालपासून झाली, पण आम्ही काल पूर्ण कोणच नव्हतो, सुट्टी वगैरे नव्हती आम्हाला जॉबला वगैरे। पण आज रविवार असल्यामुळे आज बघा पोरं सगळी, तर त्यामुळे आज आम्ही डांबा आणायला चाललोय। आणि बेत असा आहे फक्त डांबाच आणायला जात नाही, तर आम्ही आज म्हणजे पार्टी पण करणार आहे नेहमीप्रमाणे। की गेल्या वर्षी पण गेलेलो तेव्हा पण डांबा आणला, तेव्हा पण पार्टी केली होती, आणि आता पण तेच करणार आहे। त्यासाठी आम्ही चाललोय रानामध्ये। गेल्या वर्षी गेलो त्याच लोकेशनला। तर मग चला, पोरं इथं सामान वगैरे घेऊन चाललेले आहेत, आणि त्यांचा अध्यक्ष आम्ही तिथं दिलाय। जे सामान विमान वाहतूक केंद्र आहे त्यांचा अध्यक्ष तिकडे अविनाश जाधव होतो, त्याच्या ताब्यात आम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे। मला मी आल्याशिवाय काही कामं होत नाहीत। इथं जेवण बिवून बनवून चालत नाही, एकच टोप घेऊन चाललेत आता। आणि दुसरा टोप काय रस्सा वगैरे कशात लावायचा हे पण यांना अक्कल नाही पोरांना। चला मला हँडल करायला लागतंय। आता मी मेळू बिलो ना, तुम्हाला वाटतं पार्ट्या बंद होतील। पहिली दिला पहिली आणून दे तू। नाही तू नाही दिसत, मी आबा असा करतोय, आबा असा घेतलाय। हा अच्छा, पहिले आम्हाला भेटलेले दाद्याने दिलेले। दादा ये रे रानात, विरुषी तर डायरेक्ट अशा बघे पहिले आता भेटलेले। आता आम्हाला फक्त टोप राहिला तर मागून येणार आहे। त्याला सांगितलं आम्ही टोप घेऊन यायला, आणि तो तर लवकर ना आला तर मग आम्हाला पहिला भात लावायला लागणार, भात बाजूला काढून ठेवावं लागणार, मग त्याच टोपामध्ये परत रस्सा लावावा लागणार आहे। तर चला, आमची बाकीची मंडळी पुढे गेलेली आहेत, आता आम्ही चालू मागून। अरे इथं गेले दिसले असते। रानात इशारा कर, कोणी ना कोणी आवाज देईल। ज्याचं नाव घेऊन ओरडलास ना, तोच आवाज येतो, पण असा ओरडलास ना का कोण ना कोण आवाज देतो। अच्छा गावात काय ऊन लागतोय, आणि आता एवढी सणा चढा लागलो तर लगेच दम लागायला लागला। ऊन मारणाच आहे। तर फायनली आम्ही यांना गाठलेलं आहे आता या पोरांना ह्याच्या गावात। तोंड पुसायला काय काढायलाच पाहिजे होतं गाव्या ह्याच्या गावात। बाबा माझी ना पार जिरले पार। अरे उन्हात आणायचा एवढा चढून आलो वरती डोंगर, त्यात माझ्या पोटात काय नाही, एक चहाचा घोट पण नाही मी पिलो। तर चहा जरी पिलो असं थोडीफार एनर्जी आली असती माझ्यात, पण चहा पण नाही यार। गेल्या वर्षी एवढी उदास नव्हती झाली रे। जरा आगोड पडला आता, जरा सूर्य आता ढगांच्या वाटी लपलाय। लय बेकार अवस्था आली, पण यायला गेला मी तिथं अंग टाकणार पहिला मागापासून। म्हणजे आता काय तेच बोलला ना, पोचलो कॉन्फिडन्स कसं काय अबा आता पोचलोय 100%। डांबा चॉईस करतात इथना भाई, हे बघ हे मोठे मोठे डांबा चॉईस करतायत। मी तुम्हाला आधी सांगतोय, जर इथना डांबा न्यायचा असेल तर मी खांदा लावणार नाही। इथं एकट्याला चालता येईल ना, डांबा काय खांदे घेऊन चालायचो। एक पिशवी घेता येत नाही। तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या अड्ड्यावर। इथे हे काय आहे, सगळं काय उडवलंय पाखरे? गांजीर बिंजीर उडवलं कारण वाटूला। अरे पाला बघ किती, रसल वायपर चावला ना पोच्याला, आयुष्याला टोचा लागेल। खाली पोचेपर्यंत दुसरा जन्म आलेला असेल। आता इथे आमची साफसफाई चालली जरा, इकडे जास्त कोणी येत नाही ना, त्यामुळे पालापाचोला वगैरे आहे असा। हे भाऊ ती फाटी गोळा कर जरा, ते बघ काटक्या बिटक्या। डांबेला तर खांदा लावणार नाही, तुझा खांदा काय पोचणार नाही तिथपर्यंत, आम्हाला माहिती। आता फायनली थोडासा आराम केल्याच्या नंतर मला थोडंसं आता बरं वाटायला लागलंय भाई, कारण की जाम उदास झाली होती। कुठल्या रस्त्याने आलो काय माहिती, नुसता पोटात असा गोळा येतो, उलटी करते। हे घालून घ्या रे यारच, काय 4 जखमी 2 ठार झालं। मास्के अटॅक केला, 4 जखमी 2 ठार। कारण ते आयशीत न मारा आणलाय, मला डॉक्टर बोला जेवण बनवायचं आहे, त्याला पाठवा आमच्यासोबत परत। त्या डॉक्टरने डिस्चार्ज दिलाय। एवढ्या मास्के चावल्या होत्या बरोबर सरळ आलो असतो इकडे। आज मारा आलो रस्ता भेट नाही
आईला आता तो पाणी आहे ना कसा म्हणते विषय तुम्हाला मी सांगतो. पाणी आहे ना गेल्या वर्षी म्हणजे आम्ही इथं आलो ना का विहिरीचा पाणी पितो. ती विहीर आहे एक आपण जर आडा वगैरे बनतो त्या टाईप मध्ये असं जरा. तर इथली जे म्हणजे इथली लोक आहेत ना जी रानात राहतात ना ती तर ती इथलंच पाणी घेतात. पण आता जर मी पाणी बघितलं ना तर तो थोडासा ते काय होतात शावल वगैरे राहतात ना त्यामुळे थोडासा पाण्याचा कलर चेंज झाला. त्यासाठी यांना बोललो की पाणी ठीक आहे चांगला सर तरी पण गाळून घ्या सेफ्टीसाठी. नाही तर म्हणतो काय होणार जर साप जानवर वगैरे येतात इथे जर ते पाणी वगैरे ते पियला असलं त्याचं वीज लागला आता बेडकासारखे रात्री फुगणार नाहीत काही. म्हणजे विचारलं मी तुम्हाला हाय काय म्हणतो पप्पा बोलला तुम्हाला पाचललाय कुठं चाललंय डांबा तुझ्या वाड्याची तर चोडायचं इथनं घ्यायचं ना आधी सांगतो मी कांदा लावणार ना. विषय काय माहिती काय हा आता बाल्या गेला डांबा तोडायला इथं मी यांना आता सांगून ठेवलाय जर इथनं डांबा न्यायचा असेल तर मी काय डांब्याला खांदा घालणार नाही कारण की माझ्या तेवढी आता ताकद नाही. कारण की बाल्याचा वाडा आहे ना आमचं गाव आहे ना तिथं जरासा डोंगर चढला की तिथंच वाडा आहे असा वरतीच आहे डोंगरात पण जवळ आहे गावापासून. तर तिथून कसा डांबा तोडला तर लगेच घेऊन जाऊ शकतो. पण इथून जर डांब्याला इथं तोडलाय ना डांबा तर मी काय कांदा घालू शकत नाही. माझी तेवढी गॅरंटी नाही आता माझी पावर नाही बाबा तेवढी. तुम्ही नाही तिकडं होली लावली तरी चालेल. तर ते विहीर आहे पाण्याची छोटी आड तर तिथून आता पाणी पोरं घालून वगैरे घेत आहेत बघा इथे. नंतर जाताना दाखवेल मी तुम्हाला. प्रयत्न करतोय कल्पेश वाडकर आमचा चूल पेटवण्यासाठी. एक नंबर झाल्या पेटवता भूक मारली नाही गेल्यानी. जेव्हा जेव्हा रानामध्ये येतो तेव्हा तेव्हा रानामध्ये चाकू आपलं लय धारदार असतो. काय बोलायचं ज्या आईला मिळाल्या की जाऊ सगळे आणतात त्या आईला माझ्यानं पैसे घ्या सामान घेऊन टोप बिप काय लागतील ते तुम्हाला चाकू बिकू काय पैशासाठी तुला आईला 1 रुपये द्या नाही आणि लोकांकडे पैसे मागायला छोटे मोठे पैसे 50-60 रुपये मागतो माझ्याला म्हणून मला राग येतो. अरे मागा ना करोड रुपये मागा ना म्हणजे मला नाही बोलाय पण काय वाटणार नाही. ही दगड तापले कसं समजायचं माहिती काय कसा सांग कसा चड्डीकडे दगडी बस. एका दगडी कालपे तू बस एका बाल्याच्याकडे आलं बस. ए माती कशाला लागले कल्प्या माती कशी लागली फाट्याला माती लागली म्हणून पेटत आहेत ना मग त्या याच्यानं बुडून आणचं पाण्यात ना जरा धू आता आमचा एक विवाहित दाम्पत्य आलेला आहे संदीप दादा. म्हणजे आज तो बोलतात ना आज त्याला सुट्टी पण आहे आणि बायकोच्या जाचात ना आज त्याला टाइम भेटेल आहे. असं तू पोरांमध्ये ना हळूहळू थोडाफार येत जा म्हणजे तुला जे संसाराला कंटाळून जीव द्यायची जी मानसिकता होती ना ती तुझी लांब होईल. तर आता आम्ही मस्त जरा रानात चालू जरा वाघ बिग रानात आमच्या आले तसं समजलं आम्हाला बिबट्या वगैरे. तर त्या रानाच्या ना जरा आम्ही जरा ठोकून येतो लय. आता लास्ट टाइम आहे ना आमच्या गावात गेल्या महिन्यात ना हा डुकरांचा कलम घुसला होता पण वाघ नेमका झोपला होता 12 वाजेपर्यंत म्हणून ते डुकर वाचलं. तर रानात जाऊन आलो पण वाघ बी काय दिसला ना आम्हाला. वाचले बिचारे लपून बसले त्यांना समजलं असेल आम्ही आलोय म्हणून. तर आता इथं आलोय रस्सा वगैरे झालेला आहे भात तर झालेलाच आहे रस्सा पण झालेला आहे बघा इथं बघा. पाटणाचा कावला पण आलेला आहे लगेच उडत पलतोय आता कावला. हा डोम कावला इकडे आलाय इकडे डोम कावला इकडे आणि हा साधा कावला इकडे आलाय. हा असतील मुद्दाम त्या स्वप्नाला जो त्याला कावला बोला मला हसलाच काय. आचार्य पुन्हा एकदा टेस्ट जरा दाखवा मला टेस्ट जरा आचार्यांचा जरा टेस्ट बघते कसे टेस्ट जरा सांगा आचार्य. एक नंबर आहे ना. ओके लग्नाची ऑर्डर घेशील ना माझ्या लग्नाची ऑर्डर घेईल ना. ए पण पैसे बिशे RSP ची चड्डी आहे का काही काय रे दादाने शाळेतली RSP ची चड्डी अजून ठेवले. बिना वाटणाचा आम्ही रानात आलो ना तर वाटण बिटन नाही फक्त कांदा टोमॅटो वगैरे ह्याच्यातच आम्ही रस्सा बनवतो बिना वाटणाचा. आम्ही इकडे चालतोय बघा माझी बोललो ना तुम्हाला मी विहीर वगैरे आहे ते बघा इथे
जरा स्वप्ने तू कशा पाण्यात टाका काला झाला पाणी सांगला तुझं बोलायचं मला ब्लॉग मध्ये आता येतोय हा मग लग्न ठरवतं का मग आता टेन्शन नाही उलट इज्जत काढली तरी लग्न ठरलं आहे त्यांना सांग बघू नका याचा ब्लॉग बायको चांगली फिल्डर आहे आपल्याकडे आपल्या टीम मध्ये गेला झाली बस शिकवशील ना तर आपला बॅट्समन बॉलर पाहिजे बॅट्समन आहे बॅट्समनच बायको याची हो बॅट्समन पहिलं ते एमएमए आता बॅट्समन फिल्डर आहे हा बघा पाणी बघा हा बघा एकदम क्लिअर पाणी नाव ठेवायला जागा नाही अरे नाव ठेवतायत ना ए पाणी पिऊ नका हा बा बाटली घेऊन बसलाय बघ कसा प्रवास कसा डोंगर जर चढून आलो आपण तर प्रवास कसा झाला तुम्ही काय सांगा 3-4 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स जाम घाण होता तो आज असा सगळा असा बाहेर असा वाटत होता बाहेर एक्सपिरियन्स पण झालं चांगलं झालं पाटणा आला ज्या वाटेवर आम्ही आलो त्याच वाटेने आलेला आहे तर अक्षरशः असं वाटत होतं की असा खांद्यावर हात टाकायला कोणतरी आधार पाहिजे होता तो आधार पण नव्हता कोण एकटाच होतो बाहेर होते काय घालत ना आता जेवणाची पंगत वाढतोय कालप्या आणि भात जसा माझ्या मनाचा राग होता त्याच प्रकारे भात झालेला आहे शिवे देऊ नको गब्बस आता मटणाचा पीस टाकी त्याच्यात हे बुवा हे झोंड बुवा आहेत हे झोंड बुवा आहेत येताना हे बिर्याणी घेऊन आले व्हेज बिर्याणी स्वप्न ह्याच्यात थोडस टाकलेच ना हो थांब आले तर मंचुरियन वाले काय मंचुरियन टाका जरा थोडासा ह्याच्यात ए चल एक जिरा प्लेट होती चल जिरा जरा विरगळला आमचा भातातला अरे काय जरा हाडी पिढी टाकाय जाऊ चटणीची वाट लावलीस पार मग आता काय घरातून आणले का इथे आता हाडी टाकी रसा काय टाकतो नुसतं हड्डी टाकाल हड्डी पाहिजे का नको बादशाह नको दिवसात बस जरा मला हे लिंबू गुलाब जरा टेस्ट करून बघतो आम्ही जरा कल्पेश वाडकर पुरस्कृत स्मरणार भव्य दिव्य कल्पेश वाडकर स्मारणार कल्पेश वाडकर स्मारणार्थ भव्य चिकन पार्टी खायला कल्पेश नाद नाही पण मस्त बनवणार असा आचार्यांसाठी मी 2 शब्द बोलू इच्छितो तर सगळ्यांनी कृपया जरा सावधान मध्ये उभा राहा तर आमचं कल्पेश वाडकर म्हणजे लहानपणापासून खूप हुशार व्यक्तिमत्व नाव ठेवायला जागाच नाही कुठं पण आम्ही गेलो कुठं पण पुलावर उड्या मारला काय मारल्या तरी कोण लोक ओळखत नसले आम्हाला शिव्या घालायला लागले ना तर आम्ही लगेच बोलतो अहो तो पोरगा ना तो संजय वाडकरचा पोरगा म्हणजे लोक गेली तर त्याच्या घरी जातील तर त्याने बनवलाय तर देव त्याला नरक चांगली जागा देऊ ही मी प्रार्थना करतो पुढील वाचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा मी देऊ द्या हे काल बच्चन तू पण काय करते लाईक करा फॉलो करा तुमचं जेवण वगैरे झालेलं वाले कसा जेवण कसं काय आला काल कल्प्याबद्दल तुम्ही बोलू इच्छिता एकदम भारी जेवण वगैरे सर्व झालेलं आहे पण आता एक टेन्शन आलाय डांबा न्यायचा कसा बरं त्याला की डांबा कसा न्यायचा तर माझा कसा आहे मी फक्त व्हिडिओ काढणार मी व्लॉग काढायला आलोय हे डांबा हे खांदे वेग येणार आहेत तर मी फक्त व्लॉग काढणार त्यामुळे मला काय टेन्शन नाही स्वप्न एक आलाय आम्ही कोबरा कमांडो मागवलेला आहे डांबा उचलाय कोबरा कमांडो तर फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता जो मेन काम आहे ज्या कामासाठी आम्ही आलो होतो इथे ते म्हणजे होळीचा डांबा काढायचा आहे त्यासाठी आम्ही आलो होतो तर आता जाता जाता आम्ही होळीचा डांबा घेऊन जाणार आहे पण ठरल्याप्रमाणे मी सांगितलं होतं मगाशीच ते होळीचा डांबा आम्ही तिथून आणणार आहे तर बाल्याचा वाडा आहे जिथून डोंगर आम्ही सगळं स्टार्ट करतो तिथून म्हणजे कसं जाताना आम्हाला काही जास्त त्रास नको कारण की गेल्या वर्षी आम्ही होळीचा डांबा एवढा मोठा नेला होता ना की गावात पोचेपर्यंत आमचा जीव आला होता त्यामुळे आता आम्ही बारका नेमकाच डांबा घेणार आहे म्हणजे टेन्शन नाही तर फायनली आता आम्ही आलेलो आहे आणि हे बारके आम्ही शेवर आता बघितले बारकेच बघितले खूप शेवरे तिथं माझ्या मनात ती होती
माझ्या मनात ती शेवर होती ती, पण बोलो मी खांदा काय घालणार नाही, मग आम्ही कॅन्सल केली आणि ही घेतली. लय मोठी करताय तुम्ही, लय मोठी. शुभम टाकणार आहेस का आतमध्ये काय वरच्यावरती ठेवणार वरची काय मला काय खांदा घालणार ती. घे घे जरा हवे. परफेक्ट झाली असती रे. ए तू गो बस. तर आता अशा प्रकारे आमचा डांबा थोडीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे मी आता कसं अध्यक्ष आजचा मी अध्यक्ष आहे, त्यामुळे आपण फक्त ह्यांना प्रोत्साहन देणार. आपण डांबा बिंबा तोडू शकत नाही, तोडलं तरी कमी खांदा घालू शकत नाही, कारण की मला डॉक्टरने जरा सांगितलंय खांद्याचं ऑपरेशन आहे पुढच्या महिन्यात, तर मी काय खांदा घालू शकत नाही. त्यामुळे पोरांना मला दुःख या गोष्टीचं की मी डांब्याला खांदा घालू शकत नाही, पण काय करा आता डॉक्टरने सांगितलंय खांद्याचं ऑपरेशन, त्यामुळे मला घालू शकत नाही. पण मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला प्रोत्साहन देणार, माझ्या शब्दात ना वगैरे मी तुम्हाला होप देणार, ताकद देणार, भले मी खांदा घालू शकत नाही. एक फटका हो काय बोलास झाडावरती पडली ना तुटणार नाही तिथे. कुठल्या झाडावरती काढताना केवढा होईल त्रास. हा तिकडे वर तिकडे. एक नंबर काम. त्या मेन फांद्या तोड आता पहिल्या मोठ्या. चल आता गॉगल काढलाय. अरे काय मारतो भाटका घालब्या येण्यासारखा काय टांग. अरे असा मार इकडे दे. बघ बघ संस्कृतीला काही विसरला नाही. संस्कृती वारकत होती माझ्या. जीप चावणं कधी आयकॉनिक स्टाईल दाखव कॅमेरा एकदा. अशी होती अशी दाढी घे दाढी घे तोंडाला लाव जरा. थांबायला तू कल्प्या तू डिस्टर्ब करतोस मला, माझा लक्ष डिस्ट्रॅक्ट करतोस. हो डांबा न्यायच्या आधी पूर्ण असा मी त्याला कोयतीने किंवा दगडाने पूर्ण घासून घेतो, कारण की नेते विलीला काठी वगैरे पोरांना लागले नाही पाहिजेत. त्यासाठी कसा आता आता ते खांद्यावर घेणार हा डांबा आणि त्यांच्या खांद्याला लागेल बिगल हे काळजी आहे मला. आता तुमच्याकडे दगडे बिगडे नसतील तर असं पडे तर बिलं तर घ्या, पण त्याला घासा, काटा ठेवू नका नाही तर पार सुलटून निघाल. फायनली असा आमचा डांबा आता मी उचललेला आहे. बघू शकता पोरांच्या जाम पावर आहे, गरजच नाही कोणाची. आपल्याला काही गरज नाही. गरज नाही, काय गरज नाही. डेंजर पॉवर आहेत ती. फायनल राऊंड तुम्ही गेला, फायनल पर्यंत तुम्हीच गेला, शर्ट मोडू नका. शर्ट मोडू नका अजिबात. शर्ट बसलाय फुल, शर्ट बसलाय फुल, मोडू नका. कव्हर साईड बघ कव्हर साईड फुल टाईट आहे यांची. कपडे तू हे लावली नाही, सनस्क्रीन लावली नाहीस काय? काय झालं स्वप्ने तू बॉलर कधी खाना लाव वर खाली होतो. सबस्टिट्यूशन कोण होते काय काय गेली वर खाली होते. तिकडे जा. हे खाली आयला काय ट्रक आमचा संघ आता फायनल टीमला पोहोचलेला आहे. काठी पण आणली मी. नाही ही मोडते ती मोडते. असं काय नव्हतं. ती मोडली ती काय मोडते. आता स्वप्नाने लय ताकद लावली. सनस्क्रीन न लावता पोरगा आला तर जरा थोडा धूप में काला पड गया. तर फायनली आमचा होळीचा डांबा आम्ही आणलेला आहे. खूप मजा आली, खूप म्हणजे हाल निघाली. आता मी
ऑफ कॅमेरा खांदा वगैरे घातला होता ते काय कॅमेरा दिसत नाही, कारण की जी मी चांगली कामं करतो ती मी कॅमेरामध्ये दाखवत नाही. तर पुन्हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय, जय शिवराय. नेक्स्ट ब्लॉग 1 वर्षांनी येईल तेव्हा आता